हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, BCA विद्यार्थ्यांसाठी खूप खूप इम्पॉर्टंट अपडेट. BCA विद्यार्थी म्हणजे ज्यांना BCAला ॲडमिशन घ्यायची आहे ना, तर त्यांच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. आता पहा, तुम्ही हा व्हिडिओ पाहता म्हणजे काही जणांनी BCA CET दिलेली आहे. ओके, ठीक आहे. आता BCA CET तुम्ही दिलेली आहे, काही जणांनी BBA, BMS, BBM ह्या CET सुद्धा एक्झाम दिलेल्या असतील. आता CETने ऑफिशियली एक अपडेट दिला आहे. पाहू शकता कधीचं अपडेट आहे, 6 जून 2025, म्हणजे कालच हे अपडेट इथं आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नेमकं काय म्हटलेलं आहे CETने, चला मी तुम्हाला इथं सांगतो. जसं तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलेलं आहे ना, की CET पुन्हा होणार, BCA CET पुन्हा होणार, BBA, BMS, BBM ह्या CET पुन्हा होणार आहेत का, तर त्याचबद्दल या नोटीसमध्ये CETने इथं सांगितलेलं आहे. तर चला मी तुम्हाला इथं सांगतो. बट त्या अगोदर एक इम्पॉर्टंट म्हणजे पहा, की जर तुम्हाला महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचे म्हणजे MST CETच्या बेसिसवरती PCM PCB तुम्ही जर दिलं असेल आणि तुम्हाला जर कॉलेजची लिस्ट पाहिजे असेल किंवा तुम्ही रिझल्टच्या अगोदर एक्सपेक्टेड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे असतील तुमच्या ॲन्सर कीच्या मार्क्सवरून, तर तुम्ही तुमच्या शिफ्टनुसार डेटनुसार कॅल्क्युलेट करू शकता. त्यासाठी एक व्हॉट्सअप बोट आहे, की जे की एकदम फ्रीमध्ये आहे, तुम्ही यूज करू शकता. व्हॉट्सअप बोटमध्ये त्या डिटेल्स टाकून एक्सपेक्टेड पर्सेंटेज आणि कॉलेजची लिस्ट तुम्ही पाहू शकता. त्या व्हॉट्सअप बोटची लिंक एकदम फ्रीमध्ये आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या मिळणार आहे तुम्हाला. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं या नोटीसमध्ये आता काय सांगितलेलं आहे. तर पहा, जसं की आपण इथं येतो, 6 जूनची नोटीस आहे. ओके, पाहू शकता, जाहीर सूचना कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी, तर BCA, BBA, BMS आणि BBM CET 2025च्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगितलेलं आहे पहा, लक्षपूर्वक ऐका. तर इथं सांगितलेलं आहे की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता तंत्र शिक्षण विभागातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता म्हणजे BCA, BBA, BMS आणि BBM CET 2025 ही ऑनलाईन सामायिक परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्यात आलेली असून, ठीक आहे, म्हणजे 29 एप्रिल ते 30 एप्रिलमध्ये BCA CET झालेली आहे. ओके, BCA, BBA, BMS आणि BBM. ओके, आणि त्याचा जो निकाल आहे तो 4 जूनला घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, 4 जूनला निकाल सुद्धा लागला. आता पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पाहू शकता की सदरील परीक्षेस काही उमेदवार सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार, पालक, संस्था यांनी CET कक्षास व्यक्तिशः भेट देऊन ईमेलद्वारे त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केली आहे. म्हणजेच पाहू शकता की जे उमेदवार आहेत, म्हणजे जे टीचर सुद्धा काही असतील किंवा पालक असतील किंवा काही स्टुडंट असतील किंवा काही संस्था असतील, त्यांनी CETला सांगितलं की बा हे जे एक्झाम आहे, BCA एक्झाम आहे, ते पुन्हा घ्या म्हणून. मग आता CET काय म्हणते पहा, की सदरील उमेदवारांचे शैक्षणिक हिताचा विचार करून शासनाने या कार्यालयास BCA, BBA, BMS, BBM या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याची मान्यता दिली आहे. म्हणजेच तुमची आता BCA CET, लक्षात ठेवा, BCA CET एक्झाम आता पुन्हा होणार आहे. मग आता BCA CET कोण देऊ शकते? असे विद्यार्थी की ज्यांनी BCA CET नाही दिली, BCA, BBA, BMS, BBM या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ही BCA CETची एक्झाम आता पुन्हा होणार. जसं पाहू शकता की सदरील अतिरिक्त परीक्षेचे वेळापत्रक व इतर माहितीबाबत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या म्हणजे या वेबसाईटवरती आता पुन्हा अपडेट येणार आहे की रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू होणार आहे. त्या एक्झामसाठी एक्झाम पुन्हा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यासाठी पुन्हा फॉर्म सुरू होतील, पुन्हा हॉल तिकीट येतील तुमचे, म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांनी BCA CET नाही दिली त्यांच्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, BCA CET पुन्हा होणार आहे. याचं टाइम टेबल सुद्धा येणार आहे, कधी होणार आहे, कोणत्या तारखेमध्ये होणार आहे. तर तुम्हाला सुद्धा BCA CET द्यायची असेल, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि याची जेव्हा अपडेट येणार मी तुम्हाला नक्की देणार आहे. त्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. त्याचबरोबर कॉलेज दोस्त फ्री व्हॉट्सअप बोट आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. थँक्यू.